जय जगन्नाथ. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझी मंजिल म्हणजेच जगन्नाथपुरी फक्त राहिलेली आहे 400 किलोमीटर. आता वाजले सकाळचे 6. कंप्लीट 6 वाजता निघायचं होता, पण दुसऱ्यांचा खूप टाईमपास आहे आमच्या त्या चौघांचा. बाकीला फटाफट करून घ्यायचं रांगोळ. मी कायम कधी पण पुढंच असतो. कधीच माझी 5 वाजता आंघोळ झाली यांना सगळ्यांना उठवता अजून त्या उठलं ना त्या रूममधलं. कारण की विकी शेळके कायम कधी पण सगळ्या गोष्टीमध्ये पुढेच असते. फ्रेश वगैरे होऊन ओके झाले. आता बाकीला घेतो फ्रेश वगैरे होऊन ओके राहतात, जातो त्यांच्या रूममध्ये. मला ड्रेसिंग दाखवतो भाई. इकडे म्हणजे रातचे रूम पण नसतं हायवेला. लय भयंकर. आतमध्ये आल्यावर 10 किलोमीटर तेव्हा कुठं जाऊन रूम भेटले, नाही तर कसल्या रूम लय खतरनाक काम आहे इकडं. नाही अख्खी नाईट गाडी चालवायची होती, पण बाकीला बोललो नको. परत ते मजा नाही, मग सकाळी झोप नाही पूर्ण होय, काय नाही होय. तो नाही तर तो बोलत होता मग 200 चालवलं तू 200वर 40 नको मस्त की जाऊन निवांत झोपू आपण. त्याच्या सकाळी 5-6ला उठून नंतर बघू. आता किती 9 तासाचा 8-9 तासाचा रोड आहे अजून, तर किती वाजता आता पोचायला बघू. आधी फ्रेश वगैरे झाले आणि का बघतो ते चाय नाश्ता करून थेट निघतो, म्हणजे कुठंच थांबायला नको. अजून 5 तरी वाजतील संध्याकाळी. सगळा एकदम ओके बाय. सेट एकदम ओके बाय. थँक्यू. सेटअप लावलेला आहे. चिल्लीचा जेवण पाणी अजून असाच आहे. कुकर दाल खिचडी अख्खा भाजवीत टाकायचा सगळा एकदाच वाटतं. आता काही टेन्शन नाही. गोल्डन शिट्ट्या फुल सेटअप आता एकदम ओके मध्ये मारलेलं आहे. मागच्याला पण आता झोपायला काही त्रास नाही. आणि गाडी पण खूप माकलेली आहे. तिला कुठेतरी बंदोबस्तमध्ये धुवायला लागेल. मला काल वाटलं टायर डायरेक्ट एक साईड लागती गाडी खेचली. मला असं वाटलं का टायर पंक्चर झाला का काय, पण नाही. कारण की आत्ताच नवीन टाकल्यात. हे काय एवढे आहेत अजून, कुठे गेल्या एवढे आहेत तरी वो बंपर बाहेर निघलाय. आता परत एकदा सर्व्हिसिंग तर होणारच, कारण की 40,000 किलोमीटर होईल. तर इथे डाग आहे, त्यांना धुवायला लागेल नंतर एकदम कचकच करून. आणि पाऊस पडला नॉर्मल, त्याच्यामुळे सगळी घाण या झाली. आलेली याची बॅग. आता याची बॅग ठेवतो आतमध्ये. बाकी उधर इसके ऊपर खाली शूज को कुछ नहीं होना मागते. चला निघालो आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. पुन्हा एकदा गाडी फुल करायचा टाइम आलेला आहे. संपूर्ण संपला आहे. आता फक्त राहायला 400 किलोमीटर पास करतोय. आणि आता वाजले आज 9:30 पर्यंत कुठेतरी नाश्ता करायला थांबतो. 9-9:30 पर्यंत. त्याचं टेन्शन नाही, जरा कवर करतो 100-150 किलोमीटर. उतरलो आता. लय नाश्त्याला धावत होतो इकडे तिकडे. आता काहीतरी 230 किंवा 225 असं काहीतरी राहिले. तरी पण 6 तासाचा रोड टाकतो ते 4 तासाचा असाच. आता जातो पहिल्यांदा नाश्ता करतो, त्यानंतर आमचं नाश्ता करा. मी फोटोशूट करून घेतो तोपर्यंत. आलेला आहे पाण्याचा फेवरेट मसाला डोसा. काहीतरी वाटतोय. खाऊन बघ प्रणवावर मसाला डोसा. एक हा शू मान्य स्टोव आपल्या गाडीमध्ये यो खाऊन बाई. याच्या काय चम्मक छल्लो बिस्लरी, याच्याकडून 2-3 बिस्लरी घे. पराठा हे निसतं ना आम्हाला भाजी आहे काय नाही. कुत्र्यासारखा जार बनवले. ती पहिली शिकताना पोर एवढी भाकर जार बनवते तशी बनवली. तुझी बा ते मीठ का ना टाकीत मग त्याच काय आमचं समजून मीठ मागे आपल्या गावी नाही तो. आणि कांदा पोहे कमी आणि कुठला राईस माझ्या जिरा राईस जास्त जास्त. हे बघा याची नाही आधी काय टेस्ट आहे. आलेला ढकलायला लागतं कशाने. केलेला आहे नाश्ता. आता ऑन द वे डायरेक्ट थांबालाच तिकडे जावं असं वाटतं मला. नाहीतर 100 किलोमीटर 100 नको 50 किलोमीटर लांब थांबावं आणि जेवण करावं 2 वाजता असं मी विचार केला आहे. आणि संध्याकाळचे दर्शन घ्यायला जावं, कारण की संध्याकाळची गर्दी नसतं असं खूप मी रील्समध्ये ऐकलं. आणि तो झेंडा पण
चेंज करायचं टायमिंग काहीतरी 5:30चं असतं. मग तिथं आजचा एक दिवस स्टे करून मग उद्याचं तिथं एक्सप्लोअर करायचे असा काही विचार केलेला आहे. आता आमचा एक ग्रुप फोटो काढतो एकदम जबरदस्त. आता थेट थांबणार तो जेवायलाच 2 वाजता. आता कुठेच थांबायचं नाही. आता फक्त आणि फक्त राहिलेला आहे 180 किलोमीटर. पण ते 180 किलोमीटरला तब्बल 3.5 तास दाखवत आहेत. तरी एकदम रपारप मारण्याचा मी प्रयत्न चालू आहे. 120 130 ह्या स्पीडमध्ये मी गाडी चालवते. आणि आपली सगळी मित्रमंडळ आपल्या मागे बसलेले. पण भाऊ आज पहिल्यांदा मागच्या सीटावर गेला. मागच्या सीटावर जन्नत आहे बाबा. आपला बेडूक बसलाय. खाना पीना और सोना इतना ही चाहता है. ये पीले बेडूक को और ये बीच वाले को उसको इसको खाली फोन दिखता है. इकडे बघा बाई, समुद्राची रेती या खाडीमध्ये आले डायरेक्ट अख्खी. किती जबरदस्त दिसतोय पूर्ण असा हा क्लायमेट. आलेलो आहे जगन्नाथपुरीमध्ये. आता पहिला टेम्पल बघायला चाललोय तो लिंगराज. आता फक्त 1 मिनिटावरच आहे. इथे समोरच आहे पण आता या गाड्याच्या आड गेलाय म्हणून. हे बघा आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर. इथे चाका पण रथाची चाका आहेत. भाई मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आतमधली शूटिंग नाही करता येणार. पण तिथनं नक्कीच फोटो काढता येतील त्यांनी सांगितले पार्किंगवाल्यांनी. तर मोबाईल आता एकदम सेफ ठेवतो. आणि आपल्या इकडच्या पेक्षा लय भयानक गरमी आहे. निस्ता लय इथे असं जलतात इथं निसता लय भयंकर. आपली उलट परवडली गरमी पण हिना परवडली. बाबा बाबा पाऊस पण पडतोय गरम. बाबा बाबा सुद्धा झालेला आहे रे. जातो आता इकडनं फोटो काढतो कारण की फोन अलाउड नाही तुम्हाला पण माहिती. आणि इकडं मस्तपैकी जाऊन पहिला स्वादिष्ट फळं खातो. फळं तर किती सुंदर. आणि ह्या तर एकदम डेंजरस. पण काय फोन आतमध्ये अलाउड नाही त्याच्यामुळे तिकडे आतमध्ये. आणि 150पेक्षा जास्त इथं ज्योतिर्लिंग आहेत. इथं मंदिरात त्या साईडला तर एवढी आहेत ना का लयच. हॅलो लस्सी या प्यायला फालुदा पण पितोय बाई. अरे तो पाण्यात काय आणि थंड आहे एकदम. सॉरी गरम आहे तो, थंड नाही. आता लस्सीचं कसं काय आले तर काय माहिती. भाई कुठे गेला चिल्ली भाई. तिर्री में बैठ रहा चिल्ली भाई. तिर्री में एकदम थंडगार पाणी. सिट बॉन बेटा. वा कोल्ड कॉफी एक चम्मच आहे भाई. येऊन बघ पिल्ल्या. एक काम कर, साखर नाही. साखर नाही. हे नक्की काय यांचं काय कसं काय कॉन्सेप्ट आहे मला काय समजलं. मजबुरीन उगारले की मला ते आपण नाही समज. यो म्हणजे 4 फालुदा कमी. अरे शेक जास्त वाटते हो. हे बघ डायरेक्ट प्यायला लागतो. आता या केदार भद्री काय मंदिराचं नाव आहे असं आहे. तिकडं पण आहे इथे पण आहे. बाबांनी याला टिकलीच बनवली. हे बघा ना बाबांना टिकलीच बनवली म्हणा. इकडे बघा ना आता असं ठेवलं तर man ती म्हणे का पोरीचं ते नाव ना आठवलं ऐक तसं वाटतं. मामाने टिकलं मामा थोडा वाटतं क्रॉसिंग होता. आल्या आता इथलच्या ह्या मंदिरात लिंगराज काहीतरी असं नाव आहे. मला पण आता एवढं नाव नाही त्याच्यामुळे. हे 3-4 मंदिर आहेत तिथे. त्या मंदिरात एक जायचं आहे तिकडे. त्या हे बघा ना किती सुंदर. भाई इकडची मंदिर एवढी डेंजर आहेत ना, एवढे जुनी आणि एवढी खतरनाक आहेत ना. खरोखर खूपच खतरनाक. आणि कितीच तरी हजारो वर्षापूर्वीची असणार. तरी बघा त्याचं बांधकाम 10 वर्षांनी डायरेक्ट खलास. पाण्याची बिल्डिंग बांधलेली. ते कसली बिल्डिंग 10 वर्षांनी डायरेक्ट खल्लास झाली. लय बोलतं कसा पडला. आपण काय असं काय नाही काय बोलत राहतं. आता इथं पडला मंदिरात जाताना पाय पडताना काल एवढी मोठी चूक दिसली पायात. सगळं पाप निघतं तिथे त्याचं. लो आहोत आता राजा राणी टेम्पल बघण्यासाठी. 11th सेंचुरीवाला आहे. चला या
तुम्हाला दाखवतो. हे बोलतं इंडियनला करतं 20 रुपये तिकीट आहे. मग त्याला सांगितला पाकिस्तानवाल्याला 50 रुपये. एकशे एक पब्लिक भेटले आम्हाला फुल. एक दोन आणि ह्यो स्वतः कॅमेरा मारती. आता आम्ही चाललोय राजा राणीचं दर्शन घ्यायला. राजा राणीचं दर्शन घ्यायला 2 दर्शन तर झालेलं आहे. त्यानंतर तिसरं दर्शन डायरेक्ट आमचं रात्री असणार आहे जगन्नाथपुरीचं. बघू रात्री झाला तर खूप चांगला होईल. नाहीतर लय वाईट होईल. नाही वाईट नाही होणार रे. आपण नाही. चांगल्या ठिकाणी मोस्टली तर रात्रीच दर्शन घ्यायचे प्लॅनिंगला आहेत, कारण की गर्दी पण नसेल. नाहीतर खूप गर्दी असेल तिकडे. भाई आपल्या महाराष्ट्रापेक्षा इथे जास्त ऊन आहे. लय ऊन आहे. एवढा भयंकर ऊन आहे ना का लयच. अजून एक जागेवर फिरायचे, त्याच्यानंतर लगेच जाऊ डायरेक्ट श्री जगन्नाथ मंदिर इकडे. आवाज एकदम काहीच नाही. मग नुसती खोली राष्ट्रपती. राजा राणी बघायला आलेलो, आम्हाला काहीच भेटलीच नाही. राजा पण नाही भेटला, राणी पण नाही भेटली. 25 रुपयाला चुना चुना लावला. आहे. नका मंदिर बघण्यासारखं आहे, पण 50 रुपये दिले. पण नक्षी काम बघा. जीव बोलतो नाही. काय नव्हतं, फक्त बाहेरून खूप चांगला देऊळ टाईप बनवलेला आहे, राजा राणी टेम्पल म्हणून बोलतात. आतमध्ये काहीच नव्हतं, तुम्ही तर बघितलंच आहे. तो झाला तो दुसरा 200 वर्ष 200 वर्ष पुराणा गुफा आहेत. त्यांना आता 12 किलोमीटर 25 मिनिटाचा रोड आहे. जातानाच आम्ही आता भाजीपाला घेऊन आधी जेवण बनवणार. आता बघू, आमच्या पब्लिकला विचारतो, आधी जेवायचं का डायरेक्ट जायचं. आधी जेवण किंवा तो मग नंतर तिकडे डिसाईड. आधी जाताना पहिले भाजीपाला सगळा घ्यावा लागणार. असा चांगला मंदिर होता, पण ऊन खूप आहे यार. ऊन खूप आहे. डायरेक्ट निथालतो. हा भाई तर खूप वाईट टाकलेला आहे. उन्हामुळे कंटाळले. त्याला बोललो बस करून देतो, जा घरी. नाही जाई मग आपण. आलोय आता या आम्ही गुफा बघायला. लय धावलो या गुफांसाठी, इकडं तिकडं पण भेटत नव्हत्या. फायनली लांबशी दिसल्या, गावल्या कशा बिशा. आता जात आहो. त्याच्यानंतर अजून कंप्लीट 2 तासाचा रोड आहे श्री जगन्नाथपुरी. तिकडे जावं लागणार. आता जेवायला पण जेवायला बनवायचे. चला जाऊन येऊ आणि बघू कसा काय. तर त्याच्यानंतर थेट जेवायला बनवायचं पण आपल्या डिसाईड करणार. इच्छा नाही लय पाय हॅलो. दुखायला लागला. आलो या खूप साऱ्या गुफा बघायला. आता शांत चित्तीने एक गुफेत बसतो. 10 मिनिटं पाण्या एकात तपस्या करतो. मी एकात तपस्या करतो. आता लपाछुपी करायची त्याच्यात. इकडून लपायचं, तिकडून शोधायचा. हे बघा तपस्या करा. ओ डायरेक्ट देव पाहणार आहे त्याला. ओ ए चप्पल पहन के बच्चे उधर. भगवान का ये वो भगवान बैठे तो. क्या समस्या है आपकी? ए क्या समस्या है आपकी. बाबांना मला बाबांची दर्शन घेतो. बाबांची हे दाम एक बाबा राहिलं. बाबाला विसरून बाबा खूप डेंजर गुफा आहे तिथं. तुम्हाला नंतर दाखवतो तिकडनं. अर्धे इकडे आहेत आणि जरा रिस्की पॉईंट पण आहे इकडं तिकडं, म्हणून जास्त आम्ही फिरत नाही. पण इथून अख्खा दिसतोय. इकडून जायचं होतं पण कॅन्सल केला. पूर्ण दूर तक दिसतंय. हे बघा, बाकी बायकांच्या विचारा नाही, काहीतरी करूवर की नवीन आयडिया. त्याने मस्त की याचा इस्तेमाल केले. मी कायच त्याला करी नाही. बघा उदयगिरीचे गुफा आणि तिकडे ती खंडगिरी. आता या लेडीज बोलले तेव्हा मला सांगितलं, मला नव्हतं माहिती. पायऱ्या खतरनाक आहेत. हो बाबा टिल्लू. त्या बाईचा विचार चालू आहे जिंदगी संपू का ती सोडून गेली म्हणून. अरे भावा नकोस जाऊस. अशा किती येतील ना किती जातील.
अनमोल जिंदगी तुझी नको उडी टाकूस, नको नको. टाकू दे, एक कमी तरी होईल त्यातलं आपल्या आपल्या ह्याच्यातला नाही बाबा. आपल्या देशातलं. बघा या गुफा बघा, जुन्या काळातल्या गुफा. भाई जॉबला लागला इथं. भाई काय नाही, येऊन मजा नाही आली. गरमी आणि काय एवढा खास पण नाही बघण्यासारखा. आमचा प्लॅन दुसरीकडे होता. नाही इकडे यायचं नव्हतं प्लॅन, तिकडे तर जाणारच 10व्या महिन्यात. नवीन ट्रिप आहे 10व्या महिन्यात. पण्या उचल लिंबू पाणी, त्याच्या माशावर पण्याचा आवडे ना. मधमाशे मधमाशा. वेलकम टू जगन्नाथपुरी. हे बघा किती सुंदर जगन्नाथपुरीची एंट्री. आणि तुम्हाला मी मंदिरचा झेंडा पण दाखवतोय. हे बघा फायनली 1700 किलोमीटरचा सफर आता ते झालेला आहे आमचा. यायच्या आधी खूप वाटत होतं कधी कधी. बाकी भायानी अशी वाई गेलाय रूम बघायला. बघू आता काय तर रूमचा. आणि आमचा विचार चालले जर रात्री दर्शन झालं तर रात्रीच घेऊ, मग कसा सकाळी ते दुसरीकडं फिरायला पण होईल. रिपब्लिक नसतं, मी असा रील्समध्ये पण बघितलाय आणि मी ChatGPTला पण विचारलाय, बघतो कसं. आणि सकाळी ड्रेसिंग मारून निघायचं शूटसाठी. घेतलेली आहे रूम. हे आमचं पण तर काय माहिती कुठं गेल्या. घेतले रूम सगळ्यांना एकत्रच. हो एकत्र झोपू का फट झोपाचं तर नाही जास्त, तरी पण कसं काय राहू दे. चला गाईच फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे आता दर्शनाला. आता बघू तिथं गर्दीवर डिपेंड आहे कसं काय यायचं. गणपती बाप्पा मोरया. आता तिकडं पूर्ण सगळं त्या गर्दीवर डिपेंड आहे कसं काय. गर्दी असली तर नाही आणि नसली तर नक्कीच दर्शन घेऊन आम्ही निघणार घरी. म्हणजे उद्या सकाळचे उठून काहीतरी दुसरे इकडचे नियरबाय प्लेस करावं असा आम्ही विचार केला आहे. आता जाता जाता काय खायला भेटेल तो पहिला खायला का, कारण की आता पण नाही जेवलं पण नाही काय. त्याच्यामुळे त्याला विचारला किती लांब आहे, तर मला 1 किलोमीटर आहे. मग निर्णय घेतला का तर चला चालेल काहीतरी खायचं. चला काहीतरी खायचं जाऊ. त्याच्यामुळे निघाले चालत, कारण की आम्ही राज भूक लागली आणि काहीच खाल्ला नाही सकाळपासून. आम्ही फक्त फिरायला गेलो, फिरता जातो. अरे भाई कितीच तरी चांगलं आहे ना फिरायचं. काय प्यायला काय रोजच खातो आपण. तुलचा लोकल फूड ट्राय करून बघितला. यांचा फेमस आहे, व्हेरी टेस्टी का. व्हेरी टेस्टी. आणि यांची हक्का नूडल्स. चाउमिन काय का 20 वाला चाउमिन, 20 वाला चाउमिन या यम्मी. चाउमिनमध्ये हे का टाकलं मला त्याच का समजलं ना. ही पाण्याने 3री प्लेट घेतली. आल्या होत्या मोमोज खायला. बघू पुरीतले मोमोज कसे लागतात, पुरीसारखे की महाराष्ट्रासारखे. बाईची इच्छा होती पुरीचे मोमोज खायची, मोमोज खाऊ. आणि तिकडं लगेच असा आवाज आला का प्रणव पाटील आदईवाले हे हरवलेत असं टाकायला लागेल. पुरीतले मोमोज खायला आलो. पुरीतले हे बाबा आज गरम आहे. आलोय चेक करायला सँडविच आयटम कसा लागतो. पुरीतला खाऊन बघतो एक आयटम, म्हणजे कसा टेन्शन नाही. आल्यावर वाटलं पाहिजे ना काहीतरी खालता बाबा. तर असं उपाशी निघून जायचो, काय खाल्लं नाही काय नाही. मग लोक बोलतील अरे तुम लोग इधर गए थे उधर गए थे, इधर ट्राय करने थे उधर ट्राय करने. काय भाईचे इथून सँडविच. बघू काय पहिला मान पण मानच असतं ना भाऊ. वो चीज आहे आयुष्यात कधी खाला नाही. खातो इकडे घे हे दुसरं बघा आशुभाई टेस्ट करून कसं लागतंय. हे काय बाईचा काहीतरी चेहरा नाराज दिसतोय. आता मी खाऊन बघतो. बेस्ट मस्तपैकी आता चाललोय मंदिराजवळ. खूप चांगलं होईल आता दर्शन झालं तर, म्हणजे कसं टेन्शन नाही. रथ पण बघायला जाणार, काम चालू आहे तिकडे रथाचा.
आणि आताच काहीतरी 14 मे जुलैमध्ये ही रथयात्रा 16ला होती आणि 14ला केलेली आहे आता. आणि आमच्या समोर साक्षात मंदिराचं दर्शन होतं आम्हाला. तुम्ही बघू शकता रथचं काम चालू आहे. तिन्ही पण रथ झालेले आहेत. फक्त ज्यांना काय त्यांच्या इकडं असतील काय वगैरे महाराजचे ते फक्त बाकी आहेत. तर 70% तरी काम झालेलं आहे रथाचं. हे बघा आम्ही आता जवळून रथ बघतोय. चाका किती आहेत त्याच्यासाठी. आणि हे सगळं बापरे बाप खूपच खतरनाक आणि खूपच डेंजर आहे. बघू शकता एवढा चांगला वाटतंय ना. ती पब्लिक पण बघा किती तर झोपले वगैरे पण एवढा इथं चांगला वाटतं ना खरोखर. काहीतरी वेगळाच असा मनात फील होत आहे. बघू आता एकाला विचारला होता का गर्दी आहे का नाही, पण तो बोलला की जास्त गर्दी नाही आहे. तर आता इथं लॉकरमध्ये फोन वगैरे सगळा इथं ठेवताव आणि जाताव दर्शनाला. आता इथं मोबाईल ठेवताव. बघू आता सगळा आहे त्या पाण्यावर आहे. मोबाईल ठेवून जातो. खरोखर एवढा चांगला दर्शन झाला ना. आई शपथ कधी आम्ही तर आम्हाला तर वाटला पण नव्हता का एवढा चांगला दर्शन होईल. पण खरोखर लय चांगला दर्शन झालाय. कोणाकोणाला 5 सेकंद पण नाही दर्शन भेटत. आम्ही 5 मिनिटं तिथं उभा राहिलेलो आणि पहिला गेलो. आम्हाला वाटतं रास गर्दी आहे पण आम्ही एकामेकाला उचलून दर्शन घेत होतो. एवढा भारी वाटला ना तो पण. आणि मग त्याच्यानंतर रोहित भाईला दिसला की इथनं लाईन जातं लगे मग तिथनं गेलो. तिथनं नंतर आम्ही असं एक साईडशी घुसतो ना तिथं असा बरा वाटला ना चांगला. आणि तो भोग होता तो पण खाला लय. जय जगन्नाथ. मक्का घेतो मक्का. ओप्पी रे बाय ना खूप बाई जिनियस आहे. ओप्पी नुसता तिथं तो इकायला बसले का मेहनत नाही म्हणून. अरे काय मत कर लाला पछताएगा. पछताएगा बहुत मार खाएगा. वाटाणा एक नंबर भाई एक नंबर. घेतल्यात लुंग्या वाजू यांच्या पुंग्या. नाही तर आमच्या वाजवतील पुंग्या. त्या बाकीने वाजवायला लावले का आमच्या पुंग्या आणल्यास त्या पुंग्या. जेवढी मेहनत आम्ही दर्शन घ्यायला गेली तेवढी मेहनत या हॉटेलच्या मागे केली. बाबा एवढं धावल्यावर का इकडं तिथं नाही जगू शकत आम्ही. जगूच शकत नाही. आम्ही गेलतो एक मामाक पण आम्ही तिथनं का उठलं असेल तो फक्त बोलला मामा बोलतो इधर जो रहेगा वही मिलेगा. बाई आपला इगो हाड झाला. पाण्या बाई बघा काय बोलतो. मामाने कालचा परवा दिवस ठेवलेला तो आम्ही खायला का सस्त वाटलं का. उठून आलो तर मामाचं तोंड बारीक झाला डायरेक्ट. खरं तर जो मिलेगा वहीच खाना पडेगा. तुझ्या घरचा तू बोललो भाई. मनाशी एकट्याला एक नाही यानं सगळ्यांना 2-2 रोटे आहे. मला स्टार्टिंग त्याला एंडिंगच करायची ना माझी डायरेक्ट. माणसाकडे बघून रोटी दिली. आम्हाला 2 दिले. ना इन्साफी येतो इन्साफी. त्याला बघून बरं की हा ते तोंडावरची बघून त्याला 2 दिले. जेवलो मस्तपैकी पोट भरून. 2 फेऱ्या भात घेतला. 2 फेऱ्या दणकवला. 2 चपात्या. आता चाललो रूम. आई जेवण झालं आता मस्त की जातो झोपतो आणि ताणून. आणि सकाळी तब्बल यानं 7 वाजताच उठवतो कसं बघा यानं. मारायला उठतो आम्ही. मारायला नाही तुम्हाला शेण केलं तर काला मी उठून उठा रे. आज एकच रूम घेतले मस्त. एकाच रूम मध्ये 6 जण. बघू आता यांची दोघांची काय वाटत लावणार आज आज काय झोपून द्या ना. होटल उठवणार आम्ही. 70 नंबर आहे का लाला.